दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम. आजच्या मुंबई आणि सीएसके यांच्या अद्भुत सामन्यांचं विश्लेषण करायला आज भेटलेलो आहोत आपण. आजचा सामना मुंबई हरूच शकत नव्हती, कारण सीएसके एकदम ढसाळ, एकदम टुकार आणि अतिशय खालच्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहे. त्यांचं काय करावं हेच मला कळत नाही आता. आयुष मात्रे त्याने एक 17 वर्षाचा डेब्यू केला. काल आपण त्या राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षाचा पोरगं बघितलं. तो आउट झाल्यावर रडला होता. आज आयुष मात्रेने पण तसाच दमदार पदार्पण केलं. त्याने 15 चेंडूत 32 धावांची खेळी केली. त्याच्या या निडर खेळीने चौकार षटकारांचा आतषबाजी मुंबईच्या ग्राउंडवर बघायला मिळाली. तो मुंबईचाच प्लेयर आहे. त्यामुळे होम ग्राउंडवर खेळताना त्याचा कॉन्फिडन्स खूपच जास्त दिसत होता. त्याच्या या प्रदर्शनाने एवढं तर दाखवलं, की सीएसकेकडे काही यंगस्टर्स आहेत, पण त्यांना चांगली अ, अ, संधी दिली पाहिजे आणि ते चांगले T20साठी तयार आहेत प्लेयर्स. पण सीएसके त्यांच्यासाठी हा शेवटचा सीझन आहे. आय थिंक धोनी विल गो आउट आणि सीएसकेला परत टीम बांधण्यासाठी बरेच वर्ष लागणार आहेत. त्यांना या यंगस्टर्सना चांगली द्यायला पाहिजे, त्यांना चान्स दिला पाहिजे आणि ते चांगले करतील असं वाटतं. पण आयुष मात्रेने केलेल्या चांगल्या खेळीनंतर त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू होता, जो चांगला इंडिया अगेन्स्ट चांगला खेळत होता, रचिन रवींद्र. त्याने टेस्ट मॅच जिंकवल्यात, वन डे जिंकवल्यात. T20मध्ये एवढा काही परफॉर्मन्स नव्हता, पण अश्विनी कुमारने पहिल्याच चेंडूत अश्विनी कुमार लेफ्ट आर्म फास्ट चांगली बॉलिंग टाकतो. त्याने आउटसाइड एज घेऊन रिकल्टनने चांगला टिपला त्याचा आणि या सुरुवातीच्या विकेटमुळे सीएसके वॉज ऑन बॅकफूट, ऑलवेज बॅकफूट. त्याच्या एका विकेटने सीएसकेच्या गोलंदाजी सीएसकेच्या बॅट्समनना थोडं हादरवूनच टाकलं होतं. नंतर आलेला जडेजाला प्रमोशन दिलं, चौथ्या पोझिशनला आला. जडेजा आणि डुबेने चांगली पार्टनरशिप केली. त्यांनी एका 8 ओव्हरच्या आय थिंक 6 ओव्हरनंतर 7 ते 14 8 ओव्हरमध्ये 51 रन्स केले आणि तोच सगळ्यात टर्निंग पॉईंट ठरला. मुंबईसारख्या पाटा विकेटवर हे एवढे कमी रन करणं त्यांना महागात पडणार होतं. बॅक सिक्समध्ये किती रन केले तरी सुद्धा त्यांना ते मुंबईच्या अगेन्स्ट कमीच पडणार होते. त्यांनी दोघांनी हाफ सेंचुरी केली, जडेजा आणि दुबेने तर एका ओव्हरमध्ये चांगली धुलाई केली होती. 79 रनांची त्यांनी पार्टनरशिप केली. त्यांच्या या खेळीमुळे काही सीएसकेचा डाव तर सावरला, पण त्यांना पाहिजे होता तेवढा स्कोर तर करता नाही आला. दुबेच्या एका षटकामध्ये त्याने अतिशय उत्तुंग षटकार मारले. त्याचा पण होम पिच होतं. आयुष मात्रेसारखा तो पण मुंबईचा प्लेयर आहे. त्याने योग्य वेळी रन वाढवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही जास्त फायदा झाला नाही. शिवम दुबेचं अर्धशतक पूर्ण झाल्यावर त्याला आउट करण्यात आलं आणि तो आउट झाल्यावर आलेल्या सीएसकेचा कॅप्टन धोनीने रन मारायचा प्रयत्न केला, पण बुमराची जबरदस्त बॉलिंग त्याने धोनीला आउट केलं. 4 ओव्हरमध्ये 25 रन दिले आणि सीएसकेला जास्त हातपाय पसरू दिले नाहीत. जडेजाने एका ओव्हरमध्ये रन काढण्याचा प्रयत्न केला, पण आय थिंक अश्विनी कुमारच्या शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने चांगली तडाखेबाज ही फलंदाजी केली आणि त्याने रिस्पेक्टेबल टोटल तर केला होता. 176 वॉज नॉट अ स्मॉल टोटल. पण मुंबई काय करणार हेच सगळ्यांच्या मुंबई या टोटलला कसं प्रत्युत्तर देणार हेच सगळ्यांना बघायचं होतं. आता रोहित शर्मा 0 आणि 100 असाच त्याचा डीसी करंट चाललेला आहे. त्याचा फॉर्म असाच 0 आणि 0 मध्येच असतो, 0 आणि 100 मध्येच असतो. आज तो अग्रेसिव्ह स्टार्ट केली त्याने. रोहित शर्माने दाखवलं की माझ्या स्टँडवर मीच मारू शकतो षटकार. असं करून त्याने माझी बॅट तर माझे षटकार असं करून त्याने माझ्याच ग्राउंडवर चांगली फलंदाजी केली. त्याने जोरदार फटकेबाजी केली. आय थिंक 6 षटकार मारले त्याने पूर्ण इनिंगमध्ये आणि मॅन ऑफ द मॅच पण तोच ठरला. त्याने एक सुंदर 3 ओव्हरमध्ये 30-40 रन केले होते मुंबईने. 50 रनची पार्टनरशिप पण झाली होती ओपनिंग बॅट्समॅनची आणि ते झाल्यानंतर जडेजाच्या ओव्हरमध्ये रिकल्टन षटकार मारायला गेला, पण त्याचा कॅच पकडला. अशा सुरुवातीनंतर जडेजाच्या एका विकेटने सीएसकेला थोडीशी चान्सेस दाखवले होते, पण त्यांना थोडंसं बॉलिंगमध्ये अजून सुद्धा स्किल्स नाही आहेत तेवढे. त्यांनी अंशुल कंबोज हा जुना मुंबई इंडियनचा क्रिकेटर आहे, त्याला खरं खेळवायला पाहिजे होतं. जेमी ओव्हरटन आणि लेफ्ट आर्म पेसर त्याचे काही उपयोग नाही. त्यांच्या बॉलिंगमध्ये काही धार नाही. अंशुल कंबोजने 1-2 विकेट काढले असते तर त्यांना चान्स होता, पण अश्विनला त्यांनी ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर खेळवलं आणि अश्विनने चांगली गोलंदाजी केली, पण विकेट काढल्या नाही. 4 ओव्हरमध्ये काहीतरी 26 रन दिले त्याने, पण त्याच्या ओव्हरमध्ये रन कमी झाले, पण त्याला विकेट नाही मिळाले. त्यामुळे नंतर जे सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माने केले त्याला अश्विनने थोडंसं वेसण घालण्याचा प्रयत्न केला, एवढंच मी म्हणू शकेन. सूर्यकुमार यादव तिसऱ्या नंबरला वन डाऊनवर आला बॅटिंग करायला आणि त्याने असं अफलातून षटकार चौकार मारले. आधी चौकारच मारत होता आणि नंतर मॅच संपवायला आला तेव्हा षटकारच मारत सुटला. 5 षटकार आणि 6 चौकार मारले त्याने आणि त्याने पण चांगली फास्ट 50 मारली. 30 बॉलमध्ये 68 रन केले त्याने. रोहित शर्मा 50 मारताना शांत खेळत होता, पण नंतर जसं त्याला दिसलं की टाइम आउट नंतर त्यांना कळलं की आता लवकर खेळून नेट रन रेट वाढवू शकतो, तर त्यांनी चांगला नेट रन रेट पण वाढवला आणि अतिशय चांगली षटकार चौकार मारत त्यांनी 2 ओव्हरमध्येच मॅच संपून टाकली. आय थिंक तो मलिंगासारखा बॉलिंग टाकणारा सीएसकेचा बॉलर आला होता पती राणा. त्याच्या एका ओव्हरमध्ये तर त्यांनी एवढं धुतले. आय थिंक 2 ओव्हरमध्ये त्याच्या 31 रन काढले असतील दोघांनी मिळून आणि 100 रनची पार्टनरशिप पण केली दोघांनी आणि मॅच पण इझिली जिंकून दिली. आता काय वाटते तुम्हाला, मुंबई कमबॅक करणार का? ऑड इयर तर आहेच,
त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स बघून मला तर वाटतं यावर्षी मुंबई काहीतरी चमत्कार करणार. चमत्कारच करणार. जास्त तुम्ही विचार करू नका. बट असंच परफॉर्मन्स करत राहिले तर मुंबई नक्कीच जिंकेल. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.